यस गेम ऑन खेळायला सुरुवात. देवीदास विथ संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक बॉल किशोर पाटीलच्या हातामध्ये. पहिला बॉल, पहिलाच बॉल हव्यामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. यस इज गॉन. पहिल्या बॉलवर पहिली विकेट. फलंदाज बाद देवीदास. देवीदासला परतावं लागतंय. किशोर पाटीलने पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीमला. अतिशय सुरेख चेंडू इनफिल्डच्या आतमध्ये चांगला झेल पकडला गेला. पहिली विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी पिसे गावावरून शुभेच्छा आल्यात. पिसे टीमचे उत्कृष्ट खेळाडू पंढरी पाटील यांच्या माध्यमातून धन्यवाद. पंढरी पाटील, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. अगदी लेट नाईट या मॅचचा आणि या स्पर्धेचा आनंद यूट्यूबच्या मदतीने घेत आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस इनसाइड आउट खेळून काढलाय. हा फटका चांगला आहे. चेसिंग मोठी आहे त्या ठिकाणी दिनेशसाठी, परंतु बॉलपर्यंत पोहोचलाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने अकाउंट ओपन करतोय विनोद भगत स्वतःच. त्याचबरोबर परशुराम फायटर्स दापोडे टीमचं देखील. किशोर पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस अतिशय सुरेख प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं. दमदार प्रयत्न पाहायला मिळाले. वेलकम चिंतामण पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच कॅच ऑफ द टुर्नामेंट जरूर ठरली असती ही कॅच, परंतु शेवटच्या क्षणी बॉल हातातून निसटला. कॅच ड्रॉप पाहायला मिळाली, परंतु प्रयत्नांना 10 पैकी 10 गुण दिले जातील. या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला होता. नॉन स्ट्राईक यष्टांना हिट झालाय. धावफलक 4 वर पोहोचलाय. किशोर पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चांगलं षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवात चांगली झाली आहे त्या ठिकाणावरनं, कारण पहिल्याच बॉलवर विकेट आली होती. या वेळेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. किशोर पुन्हा एकदा. या वेळेस बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 6 धावा.
षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर खंडू पाटील येतोय. पहिलं षटक अप्रतिम फेकलं गेलंय. कमालीची सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. किशोर पाटीलचं ते षटक, ज्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च झाल्या. थोडं स्पीडली खेळा. दुसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल. खंडू पाटील बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा होता. संपर्क हवत असं नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. संदीपच्या माध्यमातून कॉलिंग देखील चांगली झाली होती आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक 8 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साईडला. फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा मिळतील 2 धावा. खंडू पाटीलने 2 बॉल टाकल्यात आणि दोन्ही बॉलवर 2 डबल धावा पाहायला मिळाल्यात. धावफलक 10 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कॉलिंग पुन्हा एकदा 2ची झाली आहे, परंतु संदीप नकार देतोय. फक्त सिंगलवर समाधान मानावं लागेल. धावफलक डबल 1 11 वर पोहोचलंय. खंडू पाटीलचं हे षटक आपण पाहतोय, ज्या ठिकाणी 3 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा खर्च केले आतापर्यंत. मन फ्रॉम आमने या वेळेचा बॉल टॅप केलाय. क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅनला बॉल स्टॉप करत आहेत. मिळेल पुन्हा एकदा सिंगल. पहिल्या ओव्हरपासून अगदी सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय त्या ठिकाणी फलंदाजांना. चांगली गोलंदाजी. खंडू पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस अनपेक्षित उचली सोबतच वेग देखील बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही आहे. अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला खंडू पाटीलच्या माध्यमातून. या वेळेस ऑन साईडला प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि ती देखील कोणाची तर संदीप पाटीलची. आणि हे कदाचित महाग देखील पडेल, कारण संदीप पाटील एक विस्फोटक फलंदाज आहे. अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 13. एक गडी बाद 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकामध्ये 6 तर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. अर्थातच धावा झाल्या आहेत 13. आणि आता मात्र षटक क्रमांक 3 50-50 षटक आहे. निलखंड भोईर ची निवड झाली आहे त्या षटकासाठी.
आणि पाहूया ही निवड जी आहे ती योग्य आहे की अयोग्य. चला दोन्ही टीम्स थोडं स्पीडली गेला. षटक क्रमांक 3 निलकंठ भोईर बॉलिंग ट्रॅकवर मान फ्रॉम रांजनोली. फिफ्टी 50 षटक अर्थातच 16 धावांचं लक्ष या षटकामध्ये असतंय फलंदाजांसाठी. तर त्या 16 धावा मात्र रोखायच्या असतात गोलंदाजाला. अर्थातच धावा या ठिकाणावरनं या ओव्हरनंतर प्लस होतील की मायनस होतील हे आपल्याला पाहावं लागेल. निलकंठ भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय विथ कॅप. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोरच्या दिशेने आपण संदीप पाटीलला पाहतोय मान फ्रॉम कारिवली. या वेळेचा बॉल ऑन साईडला उडवलाय उंचच उंच आणि लांबच लांब. बॉल निघून गेलाय सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकार. अतिशय दमदार फटका. षटकाची सुरुवात षटकारासोबत झाली आहे. निलकंठ भोईर पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय त्या ठिकाणावरनं. 50 50चं हे षटक. सुरुवात तर चांगली झाली आहे संदीप पाटीलच्या बॅटमधून. या वेळेस इनसाइड आउट फटका. अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. ऑफस्टिक सोडून चेंडू हाताला होता परंतु त्यावर अगदी केडीके कडक प्रहार आपण पाहतोय संदीप पाटीलच्या बॅटमधून. आणि या 4च्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 23 धावा. चॅलेंजिंग षटक आणि त्या चॅलेंजिंग षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात पहिल्या 2 बॉलमध्ये. आता मात्र दबाव जो आहे तो जरूर निलकंठ भोईरवर असेल यात काही शंका नाही आहे. कारण पहिल्याच 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके संदीप पाटीलच्या बॅटमधून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील ऑन साइडला प्रहार तर झालाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि झेलच्या स्वरूपात संदीप पाटीलची गेली संपुष्टात. मोठी विकेट. फलंदाज बाद. दोन मोठे फटके आणि त्यानंतर विकेट आली आहे. नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये. मान फ्रॉम पूर्णा. हा देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. पाहूया कशा प्रकारे फटकेबाजी करेल. कारण या ठिकाणावरनं ही चॅलेंजिंग ओव्हरची आपण पाहतोय ना. येणाऱ्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे.
आणि या ठिकाणावरनं धावा जर प्लस करायचे असतील तर मात्र 6 अजून ठोकावे लागतील. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. 24 धावा धावफलकावर झाल्यात. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात परशुराम फायटर्स दापोडे टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील इन्स्टार्ट आउट खेळून काढलाय. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. आणि आता मात्र 2 बॉलचा खेळ या षटकातील बाकी आहे. चॅलेंजिंग ओव्हर आपल्या बाजूने खेचण्यासाठी टीम दापोडेसाठी फक्त आणि फक्त आता एका धावेची आवश्यकता आहे. कारण आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात निलखंड भोईर या गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल, निलखंड भोईर. निलखंड भोईरला 2 बॉलमध्ये 1 धाव वाचवायची आहे. या वेळेचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल निर्धाव गेलाय. खरं तर या फटक्यामागे चुकीची निवड म्हणावी लागेल निलेशच्या माध्यमातून. कारण निलेश सिंगलच्या शोधात राहिला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. आता मात्र या षटकातील हा शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. 15 आतापर्यंत खर्च झाल्यात 5 बॉलमध्ये, परंतु महत्त्वाच्या क्षणी चांगला बॉल हाताळला गेला निलखंडच्या माध्यमातून. निलखंड भोईर षटकातील शेवटचा बॉल, या वेळेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस, आणि अशा प्रकारे या षटकामध्ये आल्यात 17 धावा आणि त्यामध्ये मात्र 8 धावा प्लस होतील. आणि त्याच्याच मदतीने धावफलक अगदी झपाट्याने पुढे सरकलाय. 38 धावा धावफलकावर झाल्यात. थर्टी 38 धावा धावफलकावर झाल्यात. षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर आता एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे येतोय. +40 इतिहासातील पहिली मॅन ऑफ द सिरीज बाईक पटकावणारा हा खेळाडू प्रशांत म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल जोरदार अपील. यष्टीरक्षक फक्त इंटरेस्टेड आहे. गोलंदाजाला माहिती होता की बाटची गाडा लागलेली नाही आहे. बॉल मात्र निर्धाव गेलाय. कैलास ठाकरे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. मॅन फ्रॉम गोरसई. षटकातील पुढचा बॉल प्रशांत,
यावेळेस देखील बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल विक्रम नाईक सर जे पंच आहेत शुभेच्छा देतात दोन्ही टीम्सला. यावेळेस हा बॉल ऑन साईडला खाली क्षेत्र निवडलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय सीमारेषेलगत, मात्र दुरून क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचल्यात आणि त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 3 ने पुढे सरकेल. 41 41 धावा झाल्या आहेत. अजूनही नितीन पाटीलचं येणं बाकी आहे. प्रशांत म्हात्रे पुन्हा एकदा 3 बॉल टाकून झाल्यात आणि फक्त धावा 3च खर्च केल्यात. चांगलं षटक हाताळतोय आतापर्यंत. या वेळेस मिस टाइम झालाय. बॉल हवेमध्ये. दोन धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 43 धावा झाल्या आहेत. तिसऱ्या षटकामध्ये धावा जरूर खर्च झाल्या होत्या, परंतु या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रशांत म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल करत असताना आपण प्रशांत म्हात्रेला पाहतोय. ऑन साईडला निलेशसाठी प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. या वेळेस देखील चांगला बॉल त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, पंचांनी मात्र डिसिजन तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. रनआउटची विकेट आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. यस, OUT आउट, फलंदाज बाद. रनआउटची विकेट आणि नक्कीच कैलास ठाकरेची प्रशंसा करावी लागेल. अगदी स्वतःला झोकून दिलं रनआउटसाठी. ज्या फलंदाजाच्या प्रतीक्षेत होतो आपण, अर्थातच नितीन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फोर्टी 44 धावा धावफलकावर आहेत.
प्रशांत म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत अतिशय चांगलं षटक फेकत असताना आपण त्याला पाहतोय, कारण ज्या षटकापासून कमबॅकची आवश्यकता होती ते कमबॅक करून दिलं आहे आतापर्यंत प्रशांत म्हात्रेने. परंतु या षटकातील एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटकातील शेवटचा बॉल प्रशांत. या पहिल्याचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय सुरेख चेंडू बीट केलाय फलंदाजाला, संपर्क नाही आहे. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 14 देखील कंप्लीट झाला. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. धावफलकावर आपण 44 पाहतोय. शेवटचं अंतिम षटक अजूनही बाकी आहे. पाहूया बॉलर अर्थातच शेवटचं षटक फेकण्यासाठी कोणत्या गोलंदाजावर भरोसा दाखवला जाईल. शेवटचं षटक यस उमेश आलाय. उमेश चौधरी. पाहूया कशा प्रकारे हे षटक आदलेल. शेवटचं षटक आहे. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर. समोर विनोद भगत, मान फ्रॉम डुंगे. पहिला बॉल. या पहिल्याचा बॉल स्लोवरचा वापर, गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. फक्त सिंगलवर समाधान मानतोय नितीन. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवतोय, परंतु का ठेवली आहे हे दाखवावं लागेल. अगदी एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. मोठे फटके ही ओळख राहिली आहे नितीनची, परंतु ती या ठिकाणी नक्कीच सिद्ध करावी लागेल. आणि काही करत असताना 5 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल उमेश चौधरी. पुन्हा एकदा या वेळेचा बॉल इनसाइड आउट फटका, कमालीचा फटका. बॉल थांबत नाहीये, निघून गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 49 धावा धावफलकावर झाल्या आहेत. उमेश चौधरीवर हे आक्रमण पाहायला मिळालं. नितीनने स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवली आणि ठेवत असताना ठोकलाय हा चौकार. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र कॅच ड्रॉप. त्यानंतर यस रनआउटसाठी मात्र DRSचा वापर. पंचांनी हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. कॅच ड्रॉप झाली होती आणि त्यानंतर मात्र रनआउटसाठी प्रयत्न तर झाल्यात, परंतु सुरक्षित आहे का पॉपिंग क्रीजमध्ये हे तपासले जाईल.
यस OUT आउट, फलंदाज बाद. पंचाला सांग देवाला यस पंचांनी मात्र बाद घोषित केले. आता आउट जाऊ दे अजून कटर वर
चला मॅचला सुरुवात करा. उमेश चौधरी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतात आणि चुकीला माफी नाहीये. बॉल तर सीमारेषेबाहेर गेलाय, परंतु 4 की 6. यस 4 धावा मिळतील त्या ठिकाणी. चौकार आहे. 4ने धावफलक पुढे सरकलाय. 54 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. दोन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 54 54 धावा धावफलकावर झाल्यात. उमेश चौधरीने आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढचा बॉल यावेळी समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमा पार. चौकारानंतर हा षटकार आलाय. विवेक दवलीकरच्या बॅटमधून मॅन फ्रॉम पाय आणि आता मात्र धावफलक 60 वर पोहोचलाय. या वेळेस हा बॉल पायावर आदळलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि अशा प्रकारे पहिली इनिंग देखील कंप्लीट. शेवटची धाव लेग बायच्या स्वरूपात आली आहे आणि धावा झाल्या आहेत 61. 62 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. परशुराम फायटर्स दापोडे टीमने बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा टीम समोर. आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल दुसऱ्या इनिंगसाठी आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी, आमचे परम मित्र, आमचे साथी समालोचक कालीराम केनी. धन्यवाद संदेश वाकारे. आजच्या 5व्या रजनीमधून आपण हा शेवटचा सामना पाहतोय. बालाजी स्पोर्ट्स सरळीपाडा आणि परशुत्तम फायटर्स दापोडे. उद्या मित्रांनो ठीक 3 वाजता आपण 50+ क्रिकेटला सुरुवात करणार आहोत. नक्कीच उद्या स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली आणि टी.ए. पाटील अँड कंपनी दापोडे या सामन्यातून विजेता आणि बीबी स्पोर्ट इताडे तिन्ही टीम बरोबर 3 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. नक्कीच आपण
केच आपण बघू शकता फसुबाई इंटरबाईजे सारंगावचे दोन दिग्गज खेळाडू एस के आणि प्रशांत म्हात्रे. क्या बात आहे. महेश काबूकर आहेत, महेश भोईर आहेत, त्यानंतर भिरू पाटील आहेत. चला चला अगदी दोन्ही पंच आपले. चला सुनील म्हात्रे सर. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. बघा उद्या आपले लाईव्ह डीजे पंच समालोचक गुणलेखक तसेच आमचे संतोषजी तरे, ज्ञानदेवदा पाटील, मनोज भाऊ पाटील आणि ऑल कमिटी उद्या बरोबर 3 वाजता आपल्या रिपोर्टिंग करायची आहे. उद्याचा 50+ पहिला सामना आहे टी ए पाटील आणि कंपनी दापोडे आणि स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली. ज्ञानदेवदा पाटील वेलकम. त्यानंतर आपण त्या सामन्यातून विजेता आणि बीबी स्पोर्ट इताडे असा सामना पाहणार आहोत. तुमचा आता लॉट बनेल दादा. पहिले 50च्या 2 होतील मग आपलं कंटिन्यू आहे. नाही सांगू शकत. उद्या सगळ्यांना बरोबर शेलाला भेटेल या. सलामीर जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये प्रशांत म्हात्रे, एकता मिसाईल, नक्की चेरोबा 40+ कोण संघाचा खेळाडू यांनी या स्पर्धेतून 40+ कॅटेगरीमधून पहिली 50 तर 50+ कॅटेगरीमधून कालुराम भोईरनं आज महेश काबूकर यांना संधी होती. नक्कीच नाबाद 42 धावा त्यांनी देखील पटकवल्यात आजच्या दिवसातून. आई गावदेवी सोनाले, आई गावदेवी भादवाड या टीम समोर. बघूया प्रशांत म्हात्रे. नक्कीच बालाराम भोईर आणि सत्यवान पाटील या दोन्ही टीमचे ऑनर आहेत आणि दोन्ही बालाव आहेत. नक्कीच दोघांचेही मनापासून हार्दिक स्वागत. स्वर्गीय परशुराम फायटर्स दापोडे सत्यवान पाटील आणि बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा बालाराम भोईर. चला सामन्याला होते सुरुवात. विवेक देवलीकर आलेत P1 चं पहिलं ओव्हर घेऊन. एकता मिसाईल प्रशांत म्हात्रेच्या समोर आणि नॉन स्ट्राईकला आहेत किशोर पाटील. नक्कीच कालिका माता कालवार संघाचा खेळाडू आणि एक चेरोबा 40+ कोण संघाचा खेळाडू. पहिला चेंडू आणि काय चांगला चेंडू पकडला इष्टांच्या मागे नितीन पाटीलनं. स्वर्गीय परशुराम फायटर्स दापोडे टीम नक्कीच धावा बनवल्यात 61. आता 62 रोखायचे आहेत. तर सरोलीपाडा बालाजी स्पोर्टला या बनवायच्या आहे. तिथे फटका चांगला आहे, संपर्क झाला आहे, रिव्हर्स अटॅम्प्ट केला आहे आणि प्रशांत म्हात्रेच्या बॅटमधून हा सुंदर चौकार. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण एक नजर टाकूया. मान्यवर कक्षामध्ये कॅमेरामॅन नक्कीच अगदी आपण पाहिलं तर विलास पाटील सर आहेत, जॉली कामतगर संघाचे खेळाडू, गंगामाता गोंदवलीचे विनोद म्हात्रे, नानाभाऊ पाटील, त्यानंतर फसुबाई इंटरबाईचे महेश काबूकर आणि KP पाटील ताडालीचे नितीन पाटील आहेत. आमचे प्रवीण म्हात्रे, बालारामजी भोईर, मनोज भाऊ पाटील, सत्यवानजी पाटील, महेश भोईर अक्षी टीम. त्यानंतर SK आहेत, भिरू पाटील आहेत. हा आमचा समोरचे कक्ष. धन्यवाद. अल्पेश गायकवाड माझ्या डाव्या बाजूला आहेत.
त्यानंतर आमचे संतोषजी तरे आहेत, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुढे येऊन चेंडूला उडवला इन्फिल्डच्या वरून, पावलांचा चांगला वापर केलाय आणि चेंडू चाललाय डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा. ए परत मारू नको, 5 दिवसांनी आज मरले तुम्ही. मारू नको, मरला ना कॅमेरा उलटा करीन. धावसंख्या 8, 62 बनवायचे आहेत आणि नक्कीच पहिल्या 3 चेंडूमध्ये 8. पहिला चेंडू विवेक देवलीकरनं जरूर डॉट टाकला. नक्कीच प्रशांत म्हात्रेला खेळपट्टीवर जास्त वेळ थांबवणं हे गोलंदाजासाठी अग्नी परीक्षा आहे. विवेक देवलेकर, देवेस्पोर्ट पाये या संघाचे खेळाडू आहेत. अतिशय चांगली स्पर्धा मित्रांनो. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 ची आजची 5वी रजनी. उद्या स्पर्धेचा फायनल डे. कोण घेऊन जाईल BPL 2025 ची ट्रॉफी याचं उत्तर आपल्याला उद्या मिळेल. पुन्हा एकदा तोच फटका, तोच रिझल्ट. काय फलंदाजी करतात प्रशांत म्हात्रे. रात्रीचे 2 वाजून बरोबर 45 मिनिटं झालेली आहेत आणि हा फलंदाज काय फलंदाजी करतोय. त्यांच्या बॉल 4 चेंडूमध्ये 12 आलेत. तो दे ना तुझ्या हातानं सुद्धा द्या. नक्कीच 62 बनवायचे आहेत आणि ते प्रशांत म्हात्रेनं नक्कीच एक सामना मिस केला होता. संघ मालक बालराम भोईर देखील थोडेसे त्यांचे कमीपणा भासते असा उल्लेख त्यांनी केला होता. मात्र आज ते संघामध्ये उपस्थित झालेत. चार चेंडू 12 आलेत. नक्कीच पंच सुनील म्हात्रे सर आणि सुरेश गरत, भाऊ पाटील या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत आणि समालोचन कक्षामधून नक्कीच मी कालराम केनी मला संधी दिल्याबद्दल मी संपूर्ण संघटनेचे आभार मानतोय. कुंदनजी पाटील साहेब असतील, संजयभाई म्हात्रे असतील, प्रदीपजी जोशी असतील, त्यानंतर आमचे मनोज ठाकरे, संदेश वखारे आणि नक्कीच शशी म्हात्रे यांनी देखील चांगलं सहकार्य केलं आहे. प्लेगचा फटका, काय फलंदाजी आहे. विवेक देवलीकर देखील चकित झालेत. 4 मध्ये 4 आलेत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 4 मध्ये 4. हा असा फलंदाज आहे की एकदा का तो लय मध्ये आला तर त्याला थांबवणं खूप कठीण आहे. चेंडू पाहिजे. अल्पेश आहेत का बघा, किती बाकी आहेत देऊन ठेवा तिकडे. प्रशांत म्हात्रे 5 मध्ये 16 वर, 30 मध्ये 62 बनवायचे आहेत आणि ते विवेक देवलीकर यांनी P1 च्या पहिल्या 5 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केलेत. बघूया संदीप पाटील, पप्पूशेठ पाटील, नितीन पाटील थोडेसे चिंतित आहेत. हा शेवटचा चेंडू आहे. यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला मिळेल. हा चेंडू सुरेख चेंडू फेकला होता. पहिला चेंडू आणि शेवटचा चेंडू काय कमालीचा टाकलेला आहे विवेक देवलीकरनं. धावसंख्या 17, 1 ओव्हर 17.
गोलंदाज बघूया दुसऱ्या ओव्हरसाठी मिथून तरे. क्या बात आहे. बंद्र्या मारुती कल्लेर संघाचा हुकमी गोलंदाज. स्वर्गीय परशुराम फायटर्स टीम मैदानामध्ये फाईट देते. बालाजी स्पोर्ट सडोलीपाडा टीमला हा फटका प्रशांत म्हात्रेने उडवलाय आणि चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रशांतला थांबवणं आता या रात्रीमध्ये थोडासा कठीण झालाय. बघा मिथून तरेला आपण चालू सीझन पाहतोय खूप कमी षटकार ठोकलेले आहेत. इथे पहिल्या चेंडूवर प्रशांत म्हात्रेनं या गोलंदाजाला इथे षटकार ठोकलाय. रात्रीचे 2:51 हा षटकार आलाय. धावसंख्या झाली ती 23. 7 चेंडूमध्ये 23. बाळाराम भोईर यांच्याकडे एक असा फलंदाज आहे की तो एक हाती सामना फिरवू शकतो. ताकद आहे. इथे चांगला चेंडू होता. तितका चांगला चेंडूचा सन्मान केलाय. ही मोठ्या खेळाडूची खूण आहे. खराब चेंडूचा खरपूस समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान. क्या बात आहे. अगदी पायामध्ये चेंडू होता. तितका चांगला डिफेन्स केलाय आणि 2 धावा या चेंडूवर कंप्लीट केलेत. धावसंख्या 25. 2 धावा. 8 मध्ये 25 बनवायचे. 30 मध्ये 62. आज विलास पाटील सरांचं देखील आपण कौतुक करूया. या स्पर्धेसाठी आज त्यांनी देखील संपूर्ण रात्र दिलेली आहे. विनोद म्हात्रे असतील, नितीन शेठ पाटील असतील, नक्की संपूर्ण टीम मला वाटते. केपी इंटरप्राइजेस ताडा आली. डॉट बॉल. 2 चेंडूमध्ये 8 आणि तिसरा चेंडू टाकलाय डॉट. उगे इथून मिथून तरेनं कमबॅक करायला सुरुवात केली का या चेंडूनंतर आपल्याला कळेल. मिथून तरेकर देखील चांगली क्वालिटी गोलंदाज आहे. प्रत्येक चेंडू अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्यामध्ये माहिर असा गोलंदाज आहे. बंद्रामती काल्लेर संघाचा खेळाडू. हा फटका कॉर्नरला फसलाय. इथे काय केलाय. इथे देवीदास म्हात्रेनं झेल सोडलाय की मॅच सोडली. नक्कीच मित्रांनो या BPL मध्ये भरपूर चांगल्या खेळाडूंच्या कॅच ड्रॉप केलेले आहेत आणि हा रात्रीचा क्रिकेट आहे. नक्कीच असो, कारण की रात्रीचा क्रिकेट आणि दिवसाचं क्रिकेट जमीन आसमानचा फरक आहे. धावा मिळतील 2. धावसंख्या 27. हा चेंडू टर्न केलाय. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. विवेक देवलीकर चेंडूला उचलतायत. किशोर पाटील धावतायत पोचलेत, पडलेत, मात्र 2 धावा त्यांनी कंप्लीट केलेत. क्या बात आहे. दोन धाव संख्येने संघाची टोटल 29. अगदी 11च्या 11 चेंडू प्रशांत म्हात्रेने खेळलेत आणि धावा बनवलेत 29. हे की अतिरिक्त धाव नाहीये. सर्व चेंडू खेळलेत आणि सर्व धावा देखील त्यांच्या नावावर आहेत.
नक्कीच इथे एक जीवनदान प्रशांत म्हात्रेला दिला आहे देवीदास म्हात्रेनं. नक्कीच तो जीवनदान बघूया 27 वर होता, त्यानंतर 25 वर होता, त्यानंतर 4 धावा बनवल्यात. 29 वर प्रशांत म्हात्रे खेळतोय. इथून गाडी बघूया किती धावांपर्यंत प्रशांत म्हात्रे घेऊन जातील. पहिली 50 या BPL 2025 ची त्याने आपल्या नावी कोरलेली आहे. किशोर पाटीलला हाताला दुखापत जास्त झालेली आहे. हा होता फुलटॉस चेंडू, अगदी एका सिंगल धाव. मला वाटतं बाळाराम भोईरनं सांगितलं आहे प्रशांत म्हात्रेला की सर्वचे सर्व चेंडू तुम्हीच खेळून काढायचे आहेत. 2 ओव्हर खेळलेत प्रशांत म्हात्रेंनी, धावा बनवलेत 30. 12च्या 12 चेंडू प्रशांत म्हात्रे खेळलेत आणि स्ट्राईक रेट देखील चांगला आहे. नितीन पाटील अगदी 2 ओव्हर आणि 30 बनवलेत. आता 3 ओव्हरमध्ये पाहिजेत अजून 32 बनवायचे आहेत. आणि प्रशांत म्हात्रे अशी फलंदाजी करतात की जणू काही हा सामना बालाजी स्पोर्ट्स सडुलपाडा संघाच्या बाजूने चाललाय. बघा मित्रांनो, उद्या स्पर्धेचा फायनल डे 20/4/2025 आणि उद्याचा पहिला 50+ कॅटेगरी मधला पहिला सामना असेल स्वर्गीय केशव भुईर प्रतिष्ठान ओली आणि TA पाटील दापोडे. त्या सामन्यातून विजेता BB सोड इताडे. त्यानंतर आपण जाणार आहोत थेट जागृत मराठा राणाल दोन धावा निलेशच्या 50-50च्या ओव्हरमध्ये या 2 धावा आलेत. आता 32 बनलेत आणि 30 बाकी आहेत. मात्र या ओव्हरमध्ये आपणही सांगू शकत नाही, आकडा कमी जास्त होईल कारण की 50-50ची ओव्हर आहे. इथे हा चेंडू बघूया. इथे प्रथमच खंडू पाटील यांना 3ऱ्या ओव्हरच्या 3ऱ्या चेंडूवर संधी मिळालेली आहे. धावसंख्या 33. नक्कीच किशोर पाटील रिटायर झालेत, त्यांच्या हाताला दुखापत जरा जास्त झालेली आहे. नक्कीच आपण यानंतर उद्याच्या सामन्याची अनाउन्समेंट करतो. चांगला फटका इनसाइड आउट. इथे झेल ड्रॉप, मौका भी दिया और चौका भी दिया. नक्कीच 2 झेल ड्रॉप केल्यात. पहिला झेल प्रशांत म्हात्रेचा सोडला, त्यानंतर खंडू पाटीलला देखील झेल सोडला आहे. क्षेत्ररक्षक कोण आहेत? विनोद भगत आहेत. साई कृपा डुंगे टीमची धावसंख्या झाली आहे 30-37. 3 मध्ये 7 आलेत. 16चं चॅलेंज आहे निलेश समोर. इथे बघूया पायामध्ये चेंडू, पायचीची अपील आणि फलंदाज खंडू पाटील पायचीचे सरबत बाद. बघा उद्या आपण ठीक 3 वाजता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. उद्या सर्व संघ वेळेवर या. उद्याचा पहिला सामना आहे स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली TA पाटील दापोडे.
त्या सामन्यातून विजेता बेबी स्पोर्ट इताडे त्याच्यातून एक टीम क्वालिफाय होईल फायनलसाठी. आणि त्यानंतर दुसरा सेमीफायनल असेल जागृत मराठा राणाल आणि कालिकामाता खारभाऊ कासने 50+. हे झाले 50+चे 5 संघ. आता जाऊया आपण 40+ कॅटेगरीकडे. माता भगवती इंटरप्राइजेस कासने, फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव असा सामना असेल. त्यानंतर आई गावदेवी सोनाले आणि या सामन्यातून विजेता. क्या बात आहे संतोष तरे, अगदी खूप मेहनत या स्पर्धेसाठी संपूर्ण लॉटची जबाबदारी जी आहे ती संतोष तरे यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. इथे हा फटका नीलकंठ बैरचा फसलाय, बघूया इथे देखील झेल ड्रॉप झालाय. नक्कीच या 2 धावा नक्की येतील. खूप लांबचं अंतर कापलं होतं. पाच चेंडू मध्ये आले 9. शेवटच्या चेंडूवर बघूया आता प्रशांत म्हात्रेनं काय कानमंत्र दिलाय. धावा बनल्यात 39. हेमंत पाटीलनं चांगले प्रयत्न केले. हा फटका काय अगदी स्वतःचा बचाव केलाय. चेंडू बघा अगदी परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू पाहिला होता आपण. 50-50 ओव्हर कंप्लीट झाली. 9 धावसंख्येवर धावा कमी होतील 4 धावा मायनस होतील म्हणजे 39 झालेत. 4 - 35 35 वर गाडी येईल. 35 धावा लागलेत. आता 2 ओव्हरमध्ये अल्पेश धावा पाहिजेत. 27 2 ओव्हर 27 3 ओव्हर 35. प्रशांत म्हात्रे चेंडू आणि धावांचं गणित अगदी हा खेळाडू आपल्या दिमागमध्ये नेहमी सेट करत असतो. बघूया प्रशांतच्या वैयक्तिक धावा आहेत 33. नीलकंठ बैर 2 वर, खंडूबाद झाले 4 वर आणि किशोर पाटील हे रिटायर हार्ड झाले, त्यांना दुखापत झाली होती. 2 ओव्हर 27 म्हणजे 13.50 ची सरासरी इथे गाठायची आहे. हा चेंडू चाललाय अगदी हवेमध्ये तरंगत सीमा पार षटकार. हो हेमंत भाऊ षटकार ठोकून प्रशांत म्हात्रेनं 4थ्या ओव्हरची सुरुवात अगदी चांगली केली. संदीप पाटीलला षटकार ठोकलाय. जय बजरंग कारिवली संघाचा स्टार खेळाडू. आता 11 मध्ये 21 इक्वेशन 11 चेंडू 21. धावसंख्या झाली ती 41 आणि आता शिल्लक आहेत 21. 62 धावांचं लक्ष्य आहे. संदीप पाटील इथे फटका बघूया. आता देवीदास मात्रेला बीट करून पुन्हा एकदा चेंडू चालला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्रशांत म्हात्रेच्या अल्पेश धावा किती झाल्या? नक्कीच पहिली 50 आली आणि आज देखील 50च्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. धावा झालेत
43. बघूया या स्पर्धेची दुसरी 50 नक्कीच प्रशांत म्हात्रे आपल्या नावावर कोरतील का? अध्यक्ष चषक किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि पहिली मोटरसायकल सिरीज 40+ मध्ये जिंकणारा खेळाडू. इथे कमी गतीनं चेंडू टाकलाय, मात्र वेगाने चेंडूला फेकून दिलाय सीमापार. संदीप पाटील वर आक्रमण. प्रशांत म्हात्रेच्या धावा बघूया किती झालेत. नाबाद 49. क्या बात आहे. दुसऱ्या 50 साठी फक्त एक धावेची आवश्यकता आहे. संघाची टोटल 51 लागलेली आहे. काय फलंदाजी केलेली आज प्रशांत म्हात्रेनं. धुव्वाधार फलंदाजी. एक हाती सामना फिरवण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. एक धाव पाहिजे या स्पर्धेची दुसरी 50 करण्यासाठी आणि टीमला पाहिजेत 11. 9 मध्ये 11 आणि स्वतःला 50 साठी एक. आणि दुसरी 50 प्रशांत म्हात्रेच्या बॅट मधून आलेली आहे. क्या बात आहे. अभिनंदन प्रशांत म्हात्रे. बॅट उंचावर करायचे मित्रा. अभिनंदन. BPL ची दुसरी 50. वाह. सलग दुसरी 50 आहे. मध्ये एक मॅचला ते खेळू शकले नव्हते, मात्र सलग दुसरी 50 त्यांनी आपल्या नावावर कोरलेली आहे. वा. पहिला खेळाडू असेल ज्यांनी BPL मध्ये दुसरी 50 कंप्लीट केली आहे. महेश कबूकरच्या नावावर एक स्पर्धेतून डबल 50 आहे. विजय गुलवीच्या नावी एक स्पर्धेतून 2 50 आहेत. तर आता प्रशांत म्हात्रे देखील त्यांच्या लिस्टमध्ये येऊन पोहोचला आहे. BPL मध्ये त्याने देखील एका स्पर्धेतून सलग 2 50 ठोकलेले आहेत. क्या बात आहे. धावसंख्या झाली ती 54 धावा झालेत. आता 8 पाहिजेत 7 चेंडूमध्ये. 7 चेंडूमध्ये 8. हा चेंडू देखील हलक्या हाताने टॅप केला आहे. बघूया प्रशांतची रनिंग बिटवीन द विकेट. बघा इथे देखील दुसरी धाव. तेच तर्रार धावा झाले 4 ओव्हरमध्ये 56. आता बनवायच्या 6 मध्ये 6. क्या बात आहे. काय प्रशांत म्हात्रे खेळलेत मित्रांनो. असा खेळाडू जर एखाद्या संघ मालकाला मिळाला तर तो संघ मला खुश असेल. सहा मध्ये 6. बघा खंडू पाटील यांची विकेट. किशोर पाटील हाताला दुखापत झाले, रिटायर झालेत. निलकंठ भोईरनं देखील एक कॅप्टन म्हणून आपला रोल अदा केलेला आहे प्रशांत म्हात्रेच्या जोडीला. 62 धावा आणि रात्रीची वेळ झाली 3:11. काय प्रशांत म्हात्रे केलेत. सलाम आहे याच्या फलंदाजीला. बघा प्रदीप पाटीलनं देखील प्रशांत म्हात्रेचं अभिनंदन केलेलं आहे. मित्रांनो क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. बघू शकता आपण ऑन स्क्रीनवर प्रशांत म्हात्रे यांना दाखवला जातोय. नक्कीच नितीन पाटीलनं देखील अभिनंदन केलंय. 6 मध्ये 6 आणि प्रदीप पाटील आलेत शेवटचं अंतिम 5 ओव्हर घेऊन.
6 मध्ये 6. पहिला चेंडू प्रदीप पाटीलनं डॉट टाकलाय. प्रशांत म्हात्रे सारख्या फलंदाजाला डॉट चेंडू टाकणं नक्कीच चांगल्या खेळाडूची खूण आहे, चांगल्या गोलंदाजाची खूण आहे. प्रदीप पाटील वयवर्ष 50+ आणि काय चांगला चेंडू टाकलाय. 5 मध्ये 6. हा फुलटॉस होता. फटका सीमारेषेच्या बाहेर तर गेला नाहीये. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि पोचलेत 27 धावेवर 25 धावेवर जीवनदान मिळाला होता प्रशांत म्हात्रेला. आतापर्यंत धावा बनवलेत 52. 4 मध्ये 4. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे बिमारसाठी. बघूया. आमचे तिसरे पंच म्हणून देखील आता सुनील म्हात्रे सरांना यावं लागलेलं आहे. नक्की 6 चेंडू बिमार नाहीये. 2 धावा येतील. धावसंख्या 58 झालेली आहे. 4 चेंडू 4 धावा. स्विंग अँड मिस. इथे एसटी रक्षक चुकी करतायत. 22च्या स्वरूपात एक सिंगल. 3 चेंडू आणि 3 धावा. बघा प्रशांत म्हात्रेंनी जागा सोडली कारण की सामना महत्वाचा आहे. 1 धाव आपल्या संघासाठी महत्वाची आहे. नाबाद 52. निलकंठ भोईर देखील 6 वर खेळतायत. 3 मध्ये 3. चांगला फटका. अगदी ऑन ड्राईव्हचा चांगला करारा ड्राईव्ह आणि इथे देखील मिसफील्ड. हेमंत पाटील. आता स्कोर इज लेवल. 2 मध्ये एकसष्ट झालेली आहेत. परशुराम फायटर्स दापोडे टीमच्या बरोबरीनं आता धावा बनवलेत. फक्त 1 धाव आणि 2 चेंडू बालाजी स्पोर्ट सर्व बाळा टीमला. आणि विजयाची धाव. अभिनंदन बालाजी स्पोर्ट सडोलीपाडा बाळाराम भोईर. अडलक सत्यवंतदादा पाटील. अडलक स्वर्गीय परशुराम फायटर्स दापोडे. चांगले खेळलेत. 1 चेंडू राखून आणि 9 विकेट राखून हा सामना जिंकलाय बालाजी स्पोर्ट सर्वपाडा टीमनं. आणि या सामन्याचा हिरो ज्याने